वार्तांकन रोखठोक बातमी। आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षात मोठ्या हालचाली सुरू झाल्यात। युतीबाबतचे तर्कवितर्क सुरू असतानाच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनी स्पष्टपणे जाहीर केलंय की काँग्रेस पक्ष ठाकरे बंधूंसोबत म्हणजेच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांच्या पक्षासोबत युती करणार नाही। मी मुंबई काँग्रेसचा अध्यक्ष असताना हीच भूमिका स्पष्ट केली होती आणि आजही त्यात बदल नाही, असं ठामपणे सांगत जगताप यांनी पक्षातील कार्यकर्त्यांचा आवाज मांडला आहे। त्यामुळे महानगरपालिकेच्या रणांगणात काँग्रेस स्वतंत्रपणे उतरू शकते अशी शक्यता बळावली आहे। भाई जगताप यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलंय की मुंबई महापालिकेची निवडणूक ही स्थानिक कार्यकर्त्यांची असते, नेत्यांची नाही। गेल्या अनेक वर्षापासून काँग्रेसचा झेंडा खांद्यावर घेऊन काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची इच्छा असते की त्यांनी देखील कधीतरी निवडणूक लढवावी। त्यामुळे या निवडणुका कार्यकर्त्यांना लढू द्या, त्यांना निर्णय घेऊ द्या। आम्ही मुंबईतील स्थानिक आहोत आणि त्यामुळे आम्ही स्वबळावर लढूया, हीच आमची भूमिका आहे। त्यांनी पुढे सांगितलंय की राजकीय कामकाज समितीच्या बैठकीतही त्यांनी रमेश चेन्निथला यांच्यासमोर हीच भूमिका स्पष्ट मांडली आहे। राज ठाकरे तर दूरच, पण आम्ही उद्धव ठाकरेंसोबतही लढणार नाही, असं वक्तव्य त्यांनी करून काँग्रेसच्या रणनीतीवर नवीन चित्र निर्माण केलं आहे। दरम्यान भाई जगताप यांनी उद्धव ठाकरेंसोबतची परिस्थिती स्पष्ट करताना म्हटलंय की महाविकास आघाडीत शिवसेना एकटी नव्हती। उद्धव ठाकरे मवियात आले तेव्हा त्यांची शिवसेना होती, पण आता 2 शिवसेना झाल्यात, त्यामुळे युतीबाबत निर्णय स्थानिक कार्यकर्त्यांनी घ्यावा। त्यांनी आणखी स्पष्ट केलंय की काँग्रेसनं आजवर कधीही राज ठाकरेंसोबत जाण्याचा विचार केलेला नाही। उद्धव ठाकरेंसोबत देखील स्थानिक कार्यकर्त्यांची तयारी नाही। त्यामुळे मुंबई महानगरपालिकेत काँग्रेसनं स्वबळावर लढलं पाहिजे। भाई जगताप यांच्या या विधानानं काँग्रेसच्या भविष्यातील धोरणाबाबत नवी दिशा सुचवली आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।